जनसेवक म्हणून 5 वर्ष जनतेचे काम करणार निलंग्यात प्रभाग क्रमांक 1 मध्ये पराभव उमेदवार किशोर लंगोटे यांची आभार रॅली। निलंगा नगरपालिका निवडणूक नुकतीच पार पडली। यामध्ये भाजपला मोठा जलमता कौल जनतेने दिला आहे। नगराध्यक्षांसह 15 उमेदवार भाजपाचे बहुमताने निवडून आले। प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपतर्फे उमेदवार किशोर लंगोटे तर काँग्रेसतर्फे अजित नाईकवाडे हे दोन्ही मित्र आमने-सामने पाहायला मिळाले। भाजपचे किशोर लंगोटे यांचा अक्षरशः 20 मतांनी पराभव झाला आणि माझा पराभव झालाच नसल्याचं सांगत किशोर लंगोटे हे प्रभाग क्रमांक 1 मध्ये जनतेचे आभार मानण्यासाठी आभार रॅली काढत जनतेचे आभार मानत मी आपली 5 वर्ष सेवा करणार असल्याचा विश्वास ते व्यक्त करत आहेत। ऐका काय म्हणाले पराभव होऊन सुद्धा आभार रॅली काढणारा एकमेव महाराष्ट्रातला भाजपचा उमेदवार किशोर लंगोटे। जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा संभाजीराव पाटलांचा अरविंदराव पाटलांचा संभाजीराव तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। अरविंद भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। अरविंद भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। हो का नाही सांग आपल्याला नेते नाहीत का आपले सत्ता कोणाची आहे? जय श्री राम 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 जय श्री राम। नुकतीच निलंगा नगरपालिका निवडणूक हे निकाल जाहीर झालेले आहेत आणि त्या अनुषंगानं प्रभाग 1 मध्ये किशोर लंगोटे हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उभा होते आणि ते पराभव झाले। ते पराभवाचा त्यांना काय भय नाही असं ते म्हणतात आणि अक्षरशः ते पूर्ण प्रभागामध्ये जनतेची संवाद आणि जनतेचा आभार मानण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर ही महाराष्ट्रामधली पहिली घटना आहे जे पराभव झालेला उमेदवार स्वतः उमेदवार जनतेपर्यंत जाऊन मतदारापर्यंत जाऊन त्यांचे आभार मानतोय आणि मी 5 वर्ष म्हणजे 1825 दिवस आपल्या सेवेत राहणार आहे अशा पद्धतीची या ठिकाणी ठाम भूमिका घेऊन विश्वास ते व्यक्त करतात। काय झालं किशोर भाऊ, कशा पद्धतीने तुम्ही आभार यात्रा काढलेली? मी ह्याला सगळ्यात पहिलं तर मी पराभव मानणारच नाही काय म्हणजे मला 750 लोकांना आशीर्वाद दिलेला आहे जनतेनं आणि त्या जनतेची सेवा करण्यासाठी ते माझ्यावर काहीतरी विश्वास टाकून मला मतदान दिलेलं आहे आणि पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात त्या जनतेची सेवा करतो ग्वाही देण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या हे करण्यासाठी मी आज रॅली काढलेली आहे आशीर्वाद रॅली घेतोय। खरं तर हे प्रभागामध्ये तुम्ही दोन मित्र होतो, एक अजित नाईकवाडे म्हणा किंवा किशोर लंगोटे, हे दोन नाण्याचे एक बाजू असं म्हणायचे। आज जनतेमध्ये तुम्ही त्यांचा विजय झाला तुम्ही त्यांचं अभिनंदन करता आणि तुमचा तुम्ही पराभव मानत नाही, हे समीकरण कसं जुळून आणायचं? नाही पराभव मानत नाही असं नाही, जनतेने आता काय 1 मताने होऊ किंवा 1000 मताने होऊ पराभव 100% आहे, पण बरोबरीच्या 750 किंवा आता राहिलेले 750 ज्या लोकांना मला दिले नाहीत किंवा दिलेत त्यासुद्धा जनतेचा मी आज आभारीच आहे। खरं तर हे प्रभागामध्ये तुम्ही ज्यावेळेस आभार यात्रा काढताय कशा पद्धतीची जनतेकडून प्रतिसाद मिळते आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जनतेचे काय करणार आहात? आपणच पाहतात जनतेचा प्रतिसाद काय मिळत आहे ती राहिला विषय मी काय काम करणार आहे। माझे नेते अक्का रुपाताई पाटील निलंगेकर तसेच संभाजीराव पाटील निलंगेकर तसेच माझे युवा नेते अरविंद भैया पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात निलंगा नगरपालिकेची काल झालेली निवडणूक ही फार मोठा विजय आहे। काही विजय आमचा कमी नाही, ठीक आहे मी थोड्या बहुत मताने पडला असेल, पण आमचे 15 नगरसेवक व नगराध्यक्ष असं मजबूत पॅनल आमचं आलेलं आहे, काही कसलाच अडचण येणार नाही। राहिला विषय विकासाचा किंवा जनतेचं काही काम करण्याचा माझे नेतृत्व इतकं मजबूत आहे की मला किंवा माझ्या इथल्या वार्डाच्या जनतेला काहीच कमी पडू देणार नाही, हा माझा आत्मविश्वास आहे स्वतःचा। खरं तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणीही अशी यात्रा म्हणजे आभार यात्रा किंवा जनतेची संवाद साधला नाही, पण एकमेव निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग 1 मध्ये किशोर लंगोटे हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ते आभार यात्रा काढलेली आहेत। कसं बघतं त्याच्याकडं?
काही नाही, 100% माझ्यावर जनतेनं प्रेम केलेलं आहे आणि त्या जनतेला मी हे करणार नाही. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आभार यात्रा काढलेला आहे. मी ही जिवारीच लावून घेतलं नाही, हे हारच मी जिवारी लावून घेतलं नाही. जनतेनं मला आशीर्वाद दिला आहे, मी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी काढलेला आहे रॅली. शेवटचं प्रश्न कसं बघता ह्या पूर्ण निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक कशी झाली आणि कशा पद्धत झाली आणि तुमचं जे जनतेपर्यंतचं कौल आहे हे कसं बघता पूर्ण समीकरण? जनतेनं कोल देताना योग्यच कोल दिलेला आहे, कसला काही चुकीचा नाही. ठीक आहे, कुठे 1-2 आमच्या 1-2 7-8 जागाचा कुठं कमी जास्त मतानं पराभव जरी झाला असेल, कुठं 6 मत, कुठं 18 मत, कुठं 20 मतानं हे झालेलं आहे. त्याच्यामुळं जनतेनं भारतीय जनता पार्टीला किंवा आमच्या नेतृत्वाला भरपूरून साथ दिलेली आहे. जनतेचा आम्ही मागल किंवा आभार मानन तितकं कमी आहे. आम्ही इतकं जनतेचं ऋणी आहोत. म्हणजे निलंगेकरला जपले आणि स्वाभिमान जपले असं म्हणा. 100% निलंगेकरांनी निलंगेकराला जपली, ही 100% तुमचं वाक्य अगदी करेक्ट आहे. हे होते किशोर लंगोटे, ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग 1मध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र महाराष्ट्रामध्ये पहिली घटना आहे जे पराभव झाल्यानंतर सुद्धा मी त्याला पराभव मानणार नाही, जनतेची 24 तास सेवा करणार आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये जनतेची कोणतीही समस्या असू दे किंवा अडचणी असू दे सोडण्याचा मी प्रयत्न करणार. कारण माझं नेतृत्व हे खूप खंबीर आणि सामर्थ्य असल्यामुळे मला निधी किंवा काम करण्याची अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. मी असलम झारेकर, APN मराठी न्यूजसाठी निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.